प्रशासनाची लाजलज्जा सुटली, दिव्यांगांचा निधी हडपणाऱ्या भ्रष्ट सचिवाला पदोन्नतीचे शाही बक्षीस। बुलढाणा जिल्हा प्रशासनाच्या डोळ्यावर भ्रष्टाचाराची इतकी मोठी पट्टी बांधली गेली आहे की आता त्यांना उघडपणे होणारी लूट ही दिसेनाशी झाली आहे। प्रशासनाची लाजलज्जा पूर्णपणे सुटली आहे अशा शब्दात नागरिकांकडून संताप व्यक्त केला जात आहे। ग्रामपंचायत धाड तालुका जिल्हा बुलढाणा येथील 15व्या वित्त आयोगाच्या निधीवर डल्ला मारणाऱ्या आणि गरिबांच्या तोंडचा घास हिरावणाऱ्या भ्रष्ट सचिवाला शिक्षा देण्याऐवजी चक्क पदोन्नतीचे बक्षीस देऊन प्रशासनाने स्वतःच्या चेहऱ्यावर काळे फासले असल्याची तीव्र चर्चा सुरू आहे। भ्रष्टाचाराला जणू क्लीन चिट देत पदोन्नती देण्यात आल्याचा आरोप करण्यात येत आहे। सीईओ ही काय ग्रामपंचायत आहे का? तक्रारदारांनी जेव्हा पुराव्यासह जिल्हा परिषद प्रशासनाकडे दाद मागितली तेव्हा कारवाईची अपेक्षा होती, मात्र प्रत्यक्षात तक्रारदारालाच उलट प्रश्न विचारण्यात आला, ही काय ग्रामपंचायत आहे का? यावर आता नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे। मग साहेब, ही जिल्हा परिषद तरी आहे का की भ्रष्टाचार झाकण्याचे सुरक्षित ठिकाण, असा सवाल उपस्थित केला जात आहे। तक्रारीवर कारवाई करण्याऐवजी तक्रारदारालाच दबाव टाकण्याचे जे प्रकार प्रशासनाकडून होत असल्याची चर्चा आहे, त्यामागे नक्कीच काहीतरी अर्थपूर्ण व्यवहार असल्याची कुजबूज सुरू झाली आहे। जिल्हा परिषद प्रशासन भ्रष्ट अधिकाऱ्यांना पाठीशी घालत असल्याचा आरोपही केला जातोय। समझने वाले को इशारा काफी है, अशा चर्चा जिल्ह्यात रंगत आहेत। दलित वस्तीचे रस्ते गायब। ग्रामपंचायतीमधील भ्रष्टाचार हा केवळ योगायोग नसून ती एक पद्धतशीर लूट असल्याचा आरोप आहे। दलित वस्तीतील रस्ते कागदावर चकाचक दाखवले गेले असले तरी प्रत्यक्षात जमिनीवर मात्र भ्रष्टाचाराचे खड्डेच दिसत असल्याचे ग्रामस्थ सांगतात। दिव्यांगांच्या मदतीसाठी असलेला निधी नेमका कोणाच्या खिशात गेला, असा संतप्त सवाल आता उपस्थित केला जात आहे। भ्रष्ट मिळून मिले सूर मेरा तुम्हारा तो सूर, अशा उपरोधिक शब्दात नागरिक नाराजी व्यक्त करत आहेत। नियमबाह्य पदोन्नती। 27 फेब्रुवारी 2026 रोजी झालेली पदोन्नती म्हणजे भ्रष्टाचाराला दिलेली राजमान्यता असल्याचा आरोप करण्यात येत आहे। चौकशी प्रलंबित असतानाही संबंधित सचिवाला पदोन्नती देण्यात आल्याने प्रशासनावर गंभीर प्रश्नचिन्ह उभं राहिलं आहे। यावरून हे स्पष्ट होतं की प्रशासनाने जणू काही भ्रष्टाचाराशी फेविकॉलचा करार केला आहे, जो सहजासहजी तुटत नाही। 100 में से 80 बेईमान फिर भी मेरा देश महान, अशी उपरोधिक प्रतिक्रिया आता ऐकायला मिळत आहे। गेल्या 8 ते 9 महिन्यांपासून तक्रारी सुरू असून गेल्या 6 महिन्यांपासून चौकशी फक्त कागदावर सुरू असल्याचा आरोप आहे। प्रशासनाने जणू काही शपथच घेतली आहे की आम्ही भ्रष्टाचाराला खतपाणी घालणार, असा टोला नागरिक लगावत आहेत। आता आरपारची लढाई। झाकीर मिर्झा। भ्रष्टाचार विरोधी समितीचे जिल्हाध्यक्ष झाकीर मिर्झा यांनी प्रशासनाला शेवटचा इशारा दिला आहे। ते म्हणाले, गेल्या 8 ते 9 महिन्यांपासून आम्ही शांतपणे न्याय मागत होतो, पण भ्रष्ट अधिकाऱ्यांना पदोन्नतीची बक्षिसे देऊन प्रशासनाने न्याय शब्दाचाच अपमान केला आहे। आता मी थांबणार नाही। ही लढाई आता केवळ कागदावर राहणार नाही, ती अमरावतीच्या रस्त्यावर उतरणार। उपोषणाचा इशारा। या प्रकरणाच्या निषेधार्थ दिनांक 10 मार्च 2026 रोजी अमरावती विभागीय आयुक्त कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू करण्यात येणार असल्याची घोषणा करण्यात आली आहे। शेवटचा प्रश्न, अमरावती विभागीय आयुक्त या प्रकरणाची दखल घेऊन संबंधित भ्रष्ट सचिवाला निलंबित करणार का, की आंधळं दळतंय आणि कुत्रपीठ खातंय, अशीच अवस्था कायम राहणार? आता संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष अमरावती विभागीय आयुक्तांच्या निर्णयाकडे लागले आहे। कायदा लाईव्ह बातमीसाठी बुलढाणा जिल्हा प्रतिनिधी झाकीर मिर्झा, संपादक सौदागर मोहम्मद रफी। ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी कायदा लाईव्ह न्यूज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवर क्लिक करा, लाईक, कमेंट, शेअर करायला विसरू नका।